असं म्हटलं जातंय की तिसरं महायुद्ध जे होईल ते पाण्यासाठी होईल, पण म्हणणाऱ्यांना असा अभिप्रेत होतं की पाणी नसल्यामुळे महायुद्ध होईल. पण आज महाराष्ट्र आणि कर्नाटक, विशेष करून सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पाणी अतिरिक्त असल्यामुळं जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या तणावाच्या परिस्थितीबद्दल नेमकं शासनाचं काय मत आहे, शासनाच्याकडे काय ठोस उपाययोजना आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी शासनामध्ये एक प्रमुख घटक पक्ष असलेला आणि सांगली आणि कोल्हापूर इथं प्रचंड स्वतःचं राजकीय अस्तित्व असलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष व शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्याशी आपण महापूर या विषयावरती आता गप्पा मारणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. खरं तर पाणी या विषयावरती तुमच्या कुटुंबाकडे एक प्रचंड जिव्हाळा आहे पाण्याच्या संदर्भात. म्हणजे तात्यासाहेबांनी पण प्रचंड पाण्याच्या संदर्भात काम केलं. अगदी केरलीहून टँकरनं पाणी आणल्याचा उल्लेख मी एक कार्यकर्ता या पुस्तकामध्ये. त्याचबरोबर तुमच्या जुन्या मतदारसंघामध्ये आजही लोक अगदी भरभरून आणि गहिवरून तुमच्या पाण्याच्या कामाबद्दल बोलतात. त्या जुन्या आठवणींना तुम्हाला काय उजाळा देता येईल? पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो आणि प्रगतीचं पहिलं साधन ग्रामीण भागातलं पाण्याशिवाय असू शकत नाही. आणि म्हणून तात्यासाहेबांनी फार मोठा संघर्ष पाण्यासाठी केला. हा तुम्ही म्हटला असा वारणेचा मोठा इतिहास आहे. म्हणजे मला सुद्धा आठवते लहानपणी की नदीत खड्डे मारायचे आणि पाणी शोधायचं आणि तो ऊस जगवायचा, अशी लोकांची धडपड एका काळातल्या पिढीनं ह्या परिसरात बघितलेली आहे. प्रचंड पडणारा पाऊस पावसाळ्यात बघायचा आणि प्यायला नसणारं पाणी उन्हाळ्यात अनुभवायचं, ही परिस्थिती आपल्या भागानं जुन्या काळात बघितलेली आहे. तुम्ही म्हटला मी जो प्रयत्न केला धामणी नदीवर कुंभीचं पाणी उलटं नेण्याचा, खरं तर हा सुद्धा पहिला प्रयोग तात्यासाहेबांनी केला. की वारणा नदीवर जे धरणं बांधली स्वतः कारखान्याच्या वतीनं, त्यात 5 धरणं बांधली होती वारणा कारखान्यानं. त्यात सावर्ड, चिकोड, चावर, शिगाव आणि खोची अशी 5 साखर कारखान्यानं बांधली होती. केटीवेअर ज्याला आपण म्हणतो अशी ती बांधली होती. आणि 1 वर्ष म्हणजे पाणी संपल्यावर काय करायचं आणि त्यावेळेला वाईट वाटायचं. म्हणजे तिकडे कृष्णेला पाणी असायचं, इकडं पंचगंगेला राधानगरीचं पाणी असायचं आणि मधला हा आपला परिसर वंचित तसा वाटायचा. आणि मग कृष्णेचं पाणी आपल्याला पाईपनं मागं आणता येईल का, हा त्या काळात खरं तर पहिला प्रयत्न झाला. आणि कृष्णा नदी हरिपूरला पाणी उचललं. वारणेचा आणि कृष्णेचा संगम हरिपूरला आहे. आणि ते पाणी आणून खोचीच्या धरणात पाडलं आणि खोचीचं धरण भरलं. खोचीच्या धरणात परत मोटरी लावल्या, ते पाणी उचललं आणि शिगावच्या धरणात आणून पाडलं. शिगावचं धरण निम्मा अर्ध भरूपर्यंत पाऊस सुरू झाला. म्हणजे हा पाण्याचा संघर्षाचा इतिहास तुम्ही म्हणताय असं ह्या परिसराला. आणि पाण्यामुळेच प्रगती होऊ शकते. 1200 टनानं सुरू झालेला कारखाना हा आज 14-15 हजार टनानं जातोय. तरी सुद्धा आमच्या कारखान्याला ऊस पुरून बाहेरचे 4-5 कारखाने ऊस नेत आहेत. ही जी काही सगळी हरित क्रांती झाली, हा खरं तर हा वारणेचा हा दृष्टिकोन. मग अनेक सहकारी पाणी पुरवठा संस्था काढल्या, त्याला भाग भांडवल कारखान्यानं दिलं. म्हणजे मला तर आठवते की चांदोलीचं पाणी आडल्यावर म्हणजे वारणा कारखान्याच्या नावानं डायरेक्ट मला वाटते 37,000 एकराचा पाणी परवाना आम्ही आणला कारखान्याच्या नावानं एकराचा. म्हणजे आता आपण बघतोय की एखाद्या कुटुंबात पाणी परवाना जर काढायचा असला तर त्या 7-12 जोडा, त्याचं किती क्षेत्र आहे, मग त्याला किती आपल्याकडे जे म्हणजे 50% ऊस आणि 30% ह्या प्रमाणात जे आपण पाणी घ्यायला परवानगी देतो, तर त्या प्रमाणात मग त्याला तो पाणी परवाना दिला जातो. हे सगळं आत्ताचं जे आपण बघतोय, पण त्या काळात कारखान्याला एवढा मोठा पाणी परवाना आपण आणायचा प्रयत्न एकराचा. आणि तो मग ह्या आमच्या कारखाना कार्यक्षेत्रातल्या 69 गावात वेगवेगळ्या योजनांना वाटला. आणि खरंच पाण्यामुळेच ही प्रगती होऊ शकली. पाण्यामुळेच खरं तर हे जीवन बदललं. आणि हे परिवर्तनाचा काळ जो आपण बघतोय, या आर्थिक क्रांती त्यातनं आली, त्यातनं शैक्षणिक क्रांती आली. शैक्षणिक क्रांतीतनं पुन्हा शेती बाहेरचं अर्थकारण ह्या परिसरामध्ये आलं. या परिसरातली लोक बाहेर जाऊन बाहेरची नवीन आर्थिक नीती ह्या परिसरात जीवनमान उंचवण्यासाठी वापरली गेली. म्हणजे अनेक पैलू आहेत. पण हिची सगळ्याची सुरुवात पाणी आहे. पाणी हा त्यातला एक महत्वाचा घटक आहे, हे काय नाकारता येणार नाही. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नदीजोड प्रकल्पाची संकल्पना, इंदिरा गांधींनी पण त्याच्या संदर्भात प्राधिकरण वगैरे स्थापन केलं.
अटल बिहारी वाजपेयी. पण तुम्हाला असं वाटतंय का नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत आता पण आपण काही ठोस केले असं वाटतं? भारतामध्ये दुर्दैवानं हा विचार खरं तर केला गेला नाही. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या परिसरात हा पाण्याचा संघर्ष झाला किंवा शाहू महाराजांनी एक दूरदृष्टी दिली. म्हणजे शाहू महाराज शिकायला लंडनमध्ये होते आणि बाबा पाणी पावसाळ्यातलं अडवायचं आणि बारमाही शेती अडवलेल्या पाण्यावर करता येते ही संकल्पना ज्यावेळेला त्यांनी तिथं बघितली लंडनमध्ये आणि ती त्यांनी कोल्हापूर संस्थानात पहिल्यांदा इम्प्लिमेंट राधानगरी धरणाच्या माध्यमातून केली. हा पहिलं भारतातलं धरण, भारत देशातलं हे पहिलं धरण की ज्यानं ह्या संकल्पनेला विशेष अभिमान पाहिजे की आपल्या कोल्हापूर अनेक गोष्टी म्हणजे कोल्हापूरनं ह्या देशाला अनेक गोष्टी दिल्या. त्यातलं हे पाण्याचा विषय निघाला म्हणून राधानगरी हे त्यातलं पहिलं धरण. पण जरी राधानगरी झालं असलं तरी सुद्धा पाण्यासाठी ही जी धडपड किंवा पाण्यात प्रगती आहे हा विषयाचं फार मोठा प्रयत्न कुठं झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाही. म्हणजे मला आता कालच मी सहज विचार करत होतो हा नदीजोड प्रकल्पाचा जे विचार आपण मांडतोय की वारणा धरण कुठं व्हावं, म्हणजे ते चांदोलीला व्हावं का नांदोलीला व्हावं का खुसगावला व्हावं याच्यावर एक फार मोठा संघर्ष झाला त्या काळात. आणि हा एक संघर्ष असा होता की त्या तात्यासाहेब आणि राजाराम बापू एका बाजूला होते. नाहीतर नॉर्मली तात्यासाहेब आणि वसंतदादा जवळचे मित्र एकमेकांना कायम आपण ह्या एका प्रश्नावर, कारण खुसगाव जर धरण झालं असतं तर वारणा धरण जे आज 33-34 TMCच आहे, 34 TMC आता 33-34 TMCचं आपलं धरण आहे, हे 80 TMC झालं असतं. डबल त्याची ही वाढ, हा दुपटीपेक्षा जास्त झाली असती. आणि एवढं पाणी जर थटलं असतं आणि त्यावेळेला बाकीच्या गोष्टी नव्हत्या म्हणजे कृष्णा पाणी वाटप, लवाद, पाणी अडवायला 3 राज्यांची परवानगी, तर म्हणजे तुमच्या पुराची तीव्रता म्हणजे 30 TMC पाणी जर नदीत जायचंच बंद झालं असतं. हा आणि हे पाणी एवढ्या उंचीवर आणलं गेलं असलं की त्यावेळेची म्हणजे मी खात्रीशी सांगू शकत नाही. पण आज जे पाणी आपण जत सारख्या ठिकाणी न्यायचा प्रयत्न करतोय, दुष्काळी तालुक्यामध्ये कवठेमंकाळला न्यायचा प्रयत्न करतोय किंवा मिरज पूर्व भागातला जो दुष्काळी पट्टा आहे तिकडे नेण्याचा प्रयत्न करतोय किंवा तासगाव असेल, विटा असेल, आटपाडी असेल, हे सगळ्या भागात सांगोला जे हे पाणी जे आपण आता उचलून नेलं हे बरंचसं पाणी ग्रॅव्हिटीनं गेलं असतं. हां, पण तो अँगल नव्हता. किंवा दुष्काळी तालुक्यांचं सुद्धा त्यांचं आपलं समाधानी लोक होती, तेवढंच पावसाळी एखादं पीक घ्यायचं, सोन्याचा धंदा करायला कुठेतरी बाहेर जायचं, अरे त्यामुळे तेवढी मागणी नसायची. देश स्वतंत्र झाला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नदीजोड प्रकल्प संकल्पना, त्यावेळी जर हे सगळं झालं असतं पाण्याचं काम नदीजोड, तर आजच्या आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आणि GDP त्याच्यामध्ये काय फरक पडला असं तुम्हाला? तुम्ही जी गणा म्हणताय ना, ह्या नदीजोड प्रकल्पाचा हा जो विचार होता त्या काळात म्हणजे बाबासाहेबांनी जो मांडला, त्यात बारमाही वाहणाऱ्या ज्या नदी होत्या आणि त्यात फार म्हणजे कमी नद्या होत्या. कमी म्हणजे त्यात 2 प्रामुख्यानं आपण जे उत्तर भारतातल्या ज्या नद्यांचा विचार करतो की ज्यात उन्हाळ्यात हिमालयातला बर्फ वितळायचा आणि म्हणून नदीला पूर यायचा उन्हाळ्यात, हा, आणि पावसाळ्यात ह्या पाण्यानं पूर यायचा आणि हे प्रचंड पाणी, त्यामुळे ह्या नद्या बारमाही व्हायच्या. गंगा असेल, तिकडच्या त्याला लागून असणाऱ्या काही यमुनेसारख्या नद्या असतील, त्याचा उगम प्रामुख्यानं किंवा ही सतलज सारखी नदी आहे, पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत. हा, आता हे पाणी आपण समुद्राला जाणारं म्हणजे नदीत होतं ते दुष्काळी भागात आणता येईल का आणि हा नदीजोड प्रकल्प करता येईल का, ही खरंच ती संकल्पना होती. आपल्या भागात पाणीच नसायचं, म्हणजे पाणी अडवणं किंवा आपल्या वारणा नदी आम्हाला आठवते असं कोरडीच असायची. म्हणजे उन्हाळ्यात लोक नदीतनं इकडे तिकडे जाणं येणं करायची, नदीत पाणी ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे आपल्याकडं तो कल्पना त्या काळामध्ये नव्हती. आणि जगात बऱ्याच ठिकाणी हे प्रयोग झाले, हा नदी जोडाची झाले आणि तिथं काही ठिकाणी नदी जोड प्रकल्पांच्या मुळं एक पर्यावरणाशी निगडीत, ज्याला इकॉलॉजी म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या भागाचे एक विशिष्ट, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, जैवविविधता, ती संकटात आली नदीजोड प्रकल्पामुळे. हा, काही ठिकाणीचा भाग कोरडवाहू झाला, काही ठिकाणी जास्त हे झालं. त्यामुळं पर्यावरणवाद्यांनी सुद्धा जागतिक पातळीवर, हे भारतात झालं नाही, हा, मग त्याच्यावर काही ठिकाणी ऑब्जेक्शन घेतले गेले. त्यामुळं हा प्रकल्प
हा खरंच किफायतशीर आहे का ह्याच्या दुसरी बाजू पण ह्या काय आहे ह्याचा सुद्धा खरं तर त्यावेळेपासून थोडासा अभ्यास सुरू होता. त्यामुळे सुद्धा हे मागं पडलं. तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं. म्हणजे आता आपण टनेल मारतो, 2-2, 3-3, 4-4 हजार हॉर्सपॉवरचे पंप बसवतो, एक नदीच्या नदी आपण उचलून दुसरीकडे नेण्याचा इतकं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. त्यामुळं तसं म्हणजे कुणाला नेतृत्वाला दोष देण्यापेक्षा त्या परिस्थितीत ती गरज वाटली नाही, त्यामुळे हे राबलं नाही असं म्हणता येईल. आता जर आलमट्टीची उंची आता आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढवायचं कर्नाटक सरकारनं धाडलं, त्याचा कितपत परिणाम होईल तर आता उंची वाढली? आता हा जो विषय आहे ना हा खरं तर फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि त्याचं सुद्धा कारण असं आहे की आता कर्नाटक सरकार आलमट्टीची उंची का वाढवते, तर पहिलं जे पाणी वाटप झालं म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या 3 राज्यात पाणी वाटप झालं, त्याला कृष्णा लवादा आपण म्हणतो, जो देशाच्या पातळीवर कृष्णा व्हॅलीतलं पाणी. तर त्या पाणी वाटपानंतर असं लक्षात आलं की अजून पाणी आपल्या व्हॅलीमध्ये शिल्लक आहे. अजून शिल्लक हा म्हणजे कृष्णा व्हॅलीमध्ये अजून म्हणजे हे तिघांना वाटून सुद्धा अजून पाणी म्हणजे काही वेळेला असे आता जो हायएस्ट फ्लड आला 2019 साली, तर 19 साली जवळजवळ महाराष्ट्रातनं 180 TMC पाणी जादा वाहून गेलं. आपल्या हक्काचं सोडून, कर्नाटकच्या हक्काचं सोडून जादा. हा मग पुन्हा हे समुद्रालाच जातं पाणी पावसाळ्यात. आता ह्याचा काय करता येईल का, मग परत फेरवाटप झालं. आता ह्या फेरवाटपामध्ये मला वाटते महाराष्ट्राच्या वाट्याला 81 TMC पाणी आलं, कर्नाटकच्या वाट्याला 170 का 180 TMC पाणी आलं आणि आंध्राच्या वाट्याला काही TMC पाणी आलं. आता हे पाणी अडवायला त्यांना सगळ्यात सोयीचं धरण आहे आलमट्टी, कारण त्यांनी त्याचा पाया बांधताना हा विचार करून बांधला की भविष्यात आम्हाला ह्याची उंची वाढवावी लागेल. आणि आपल्या ह्या 2-3 पुरांच्या तीव्रतेनंतर म्हणजे 2005, 2019, 21 आपण सातत्यानं बाबा आलमट्टीमुळं आम्हाला त्रास होतोय किंवा आलमट्टीचं पाणी सोडल्याशिवाय आमच्याकडचा पूरच खाली उतरत नाही असं आपण सातत्यानं आपले अभ्यास सांगतोय, मांडतोय. आणि म्हणून ह्याच्यावर जवळजवळ 5 वेगळ्या प्रकारच्या आपली बाजू भक्कम करायसाठी, कारण हा 2 राज्यांचा वाद आहे, त्यामुळं ते राज्य त्यांच्या हिताचं बघणार, आपण आपल्या हिताचं बघणार. त्यामुळं ह्यात सायंटिफिकली आपल्याला आपली बाजू मांडता आली पाहिजे. मग ह्यात त्रयस्थ म्हणून केंद्र सरकार काम करेल किंवा केंद्र सरकारकडनं जरी मिटलं नाही तरी सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. ह्याच्यावर आता आपला डिस्प्यूट चालू आहे आणि म्हणून ह्याच्यावर वेगळ्या काय उपाययोजना करता येतील का, खरंच ह्याचं कारण काय आहे, म्हणजे असं पूर्वी का नव्हतं. आता पूर्वी धरणं नव्हती, एक साधा विषय की बाबा मला जे आठवते जे आता आमचं जो मळा आहे डागमळा म्हणून आमचा पारंपरिक मळा जो तात्यासाहेबांनी म्हणजे तो एक छोटीशी गोष्ट त्या मळ्याची म्हणून तुम्हाला सांगेल तर तात्यासाहेबांचे लहानपणी अडचणीत आले, म्हणजे वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला, सगळं कुटुंब अडचणीत आलं, तात्यासाहेब घरातले मोठे आणि त्यांनी स्वकर्तृत्वातनं पुन्हा हे सगळं घर सावरलं आणि परत प्रगती केली. आणि त्यावेळेला तात्यासाहेबांचं लग्न झालं त्यांच्या 17व्या-18व्या वर्षी. त्यावेळेला स्व उत्पन्नातनं त्यांनी 110 तोळ सोनं घातलं आमच्या आजी. स्व उत्पन्नात हा म्हणजे कोणच नव्हतं ना. तात्यासाहेब हे जे त्या पिढीतले वडिलांच्या डोक्यावर परिणाम झाला, चुलते आजारी पडले, म्हणजे सगळं एकदम कोलमडलेल्या अवस्थेत तर ते घर बाजूला काढताना ते स्वतः आणि मग स्वतःचं लग्न केलं तेच मोठे असल्यामुळं. आणि 110 तोळ लग्नात त्या सोनं घातलं आणि पुन्हा ठरवलं की हे सगळं सोनं मोडायचं आणि एक मळा खरेदी करायचा. हा आणि मग ती 110 एकर जमीन खरेदी केली. हा ही साधारण मला वाटते स्वातंत्र्याच्या अगोदरच. आणि म्हणून ती सोनं मोडून दिली, मला साल आता लक्षात येत नाही, म्हणून त्याला डाग नाव दिलं, कारण त्याला सोन्याला डाग म्हणायचे. डाग मोडून म्हणून त्याला डाग. आता ती कधीतरी तुम्ही आला ना गंमत म्हणून, एवढी आयडियल जमीन आहे ती नदीचा काटाला आहे, म्हणजे डायरेक्ट जमिनीतनं पाय नदीत जातो. पण हायएस्ट पूर ज्या वेळेला येतो म्हणजे तिथं नदी काठाला नदीपासनं एक 50 फुटावर 60 फुटावर असं जनावरांचं मोठं शेड बांधलेलं आहे. क्रांतिकारकांना ह्यांना त्यांना राहायला तिथं सोय केलेली आहे.
बरं. हा, तो एक मोठा इतिहास आहे तिथल्या क्रांतिकारकांचा किंवा स्वातंत्र्यपूर्व लढ्याचा. पण 53 साली सुद्धा त्या शेडमध्ये 3-3.5 फूट पाणी आलं. 3-3.5 किंवा आता हायएस्ट पाणी आपल्याकडे आलं 2019ला किंवा 2021ला, त्यावेळेला 6-6.5 फुटापर्यंत पाणी आलं नदीच्या काठावर असून. सुद्धा म्हणजे पुराची आणि इकडे गावात पाणी शिरलं वारणा नदीचं, म्हणजे तेवढी हाईट आहे. बरोबर. हा, आणि ते सांभाळायसाठी मग त्यांनी त्यावेळेला सुद्धा उपाययोजना म्हणजे बेटं लावली होती. म्हणजे ती जी एक नॅचरल हाईट आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या पाण्याच्या फोर्सनं ते नदी तुटून म्हणजे जमीन तुटून जाऊ नये किंवा हे जाऊ नये काळजी घेतली होती. जे असे ती जमीन आहे. आता मग अलमट्टीकडे पाणी त्या धरणाकडे हे पाणी सांगायचा उद्देश, आता मला हा मुद्दा सांगायचा होता. 53 साली सुद्धा हायएस्ट पूर आल्याचे आम्ही ऐकायचो. नोंद आहे. आता 53 नंतर काय काय फरक झाला, साधा विषय जर आपण केला तर 53 मध्ये वारणा डॅम नव्हतं. आता 53 नंतर वारणेवर डॅम झालं, ते 30 TMC पाणी जे नदीत येणार होतं ते मागच थांबवलं. मोरणा डॅम नव्हतं, ते बाबा एक अर्धा TMC पाणी मागच थांबवलं. कडवी डॅम नव्हतं, ते 1.5-2 TMC पाणी मागच थांबवलं. पालेश्वर डॅम नव्हतं, ते 1-2-3 CMC पाणी मागच थांबवलं. मानोली डॅम नव्हतं, ते मागच थांबवलं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात नदीत येणारं पाणी थांबवून सुद्धा नदीच्या पाण्याची लेवल एवढी का वाढायला लागली, याचा अर्थ निसर्ग बदलला. म्हणजे अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी जास्त दाबाचे पट्टे, ग्लोबल वॉर्मिंग, ह्याचा परिणाम एवढा मोठा आहे की कमी दिवसात जास्त पाऊस पडणं, आणि ह्या सगळ्याचा उपचार म्हणून पूर, म्हणजे हा एक त्याचा आउटकम ज्याला आपण म्हणतो, असा आता तो सुरू झाला. आता ह्या परिस्थितीवर पण आपल्याला मात करायची आहे. ह्या दृष्टिकोनातनं आता ह्या विषयाकडे बघितलं जातं, महापूर या विषयाकडे. कसं तुम्ही बघता या विषयाकडे, म्हणजे आता जो महापूर येतो ह्याच्यावर प्रामुख्यानं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं अभ्यास करायला चालू केलं 2016-2017 साली, आणि त्याच्यावर हे 21 निकष काढले होते ह्या समित्यांनी. कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांचं जे प्रामुख्यानं किंवा शहरांचं एकदम मोठं नुकसान होतं, त्याच्याबद्दल 21 प्रकारचे निकष काढले होते, आणि त्या उपाययोजना आपल्याला करता येतील असा तो होता. आणि जशी आपली प्रामुख्यानं चर्चा झाली की हे पाणी जर आपण दुष्काळी तालुक्यात नेलं तर आपल्याला जास्त ह्याचा परिणाम करता येईल. आपल्याकडे पाणी मराठवाड्यात नेण्याचा तो एक प्रयोग आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने एक 3200 कोटीचा प्रकल्प अहवाल तयार केला गेला. 3200 कोटी. हा, आणि तो प्रकल्प अहवाल वर्ल्ड बँकेला सादर केला गेला. आणि त्याचं सुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की हे जे 7-8 तासाचं मंत्रिमंडळ झालं 19 साली, त्यावेळेला तिची अंतिम मंजुरी झाली 7-8 तासात. हा, कारण ते साधा एका दृष्टी काय ते म्हणजे वेळ असती म्हणतो, तर तिथं हा प्रकल्प त्या दरम्यान तो मंजूर झाला. आणि हा अतिशय बऱ्याच अंशी ह्या महापुराला ऍड्रेस करेल. काय नेमकं तरतूद आहे ते 3200 कोटी काय होणार नाही? प्रामुख्यानं जो आता ते जिथं आपलं हद्द आहे साधारण महाराष्ट्राची, तर तिथं म्हैसाळचं पाणी तिथनं उचललं जातं. म्हणजे म्हैसाळ योजना म्हणतो आपण त्याला, म्हणजे म्हैसाळ गावाच्या जवळ ती योजना असल्यामुळं हा ती कृष्णा नदीतनं ते पाणी उचललं असं. तिथं एक समोर परत अजून एक बॅरेज बांधायचं आहे, आणि त्या बॅरेजमध्ये हे पाणी उचलायचे पंप मोठ्या प्रमाणात बसवून ते पाणी भीमा नदीत पाडायचं आहे. हा, म्हणजे भीमा नदीत ते पाणी पाडायचं, आणि भीमा नदीतनं पुन्हा ते पाणी उचलायचं, आणि ते उस्मानाबाद वगैरे ह्या तुटीच्या खोऱ्यात तिथनं उचलून मग त्यात तुळजापूर तालुका आहे, उस्मानाबाद तालुका आहे, तिथला कळंब तालुका आहे, अशा बऱ्याच तालुक्यात ते पाणी न्यायचं. अशी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. आणि पाण्याची लेवलच वाढू द्यायची नाही, म्हणजे नदीतलं सगळं पाणी ह्या पावसाळ्याच्या कमी काळात उचलायचं. आता ते फार आव्हानात्मक आहे, कारण महापुराच्या काळात हे पाणी उचलायचं आहे. त्यामुळे तेवढ्या मोठ्या कमी दिवसात जास्त पाणी उचललं, तेवढ्या कपॅसिटीची ती योजना करणं हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. पण हा सोडून बाकीची जी कारणं आहेत, आता हा सुद्धा जसं मी तुम्हाला मगाशी अलमट्टीचा मुद्दा सांगितला, मानवनिर्मित काय कारणं आहेत का जे आपण, आता तुम्ही पोर्ले गावचे सरपंच आहे म्हणून तुम्हाला एक तुमच्या भागातली परिस्थिती सांगतो की कोतोली फाट्यापासून आपल्या शिवाजी पुलापर्यंत जो रस्ता आहे आपला,
किती भराव तुम्ही टाकला त्या रस्त्यावर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल काढायसाठी, पंप काढायसाठी. मग तुम्ही हे नदीचं पाण्याचा मार्ग अडवला. आता हे आपल्या पॅलेसच्या मागचा जो कोल्हापूर शहरातला सगळा भाग आहे, तिथं तो पहिल्यापासून पाटबंधारे विभागानं ती येलो लाईन डिक्लेअर केलेली आहे की इथं नो डेव्हलपमेंट झोन, हा नदीचं पात्र आहे. आज जरी हे म्हणजे पावसाळ्याच्या व्यतिरिक्त जरी ते मोकळं दिसत असलं तरी हे नदीचा पाण्याचा वाहून जाण्याचा रस्ता आहे. हे ऑलरेडी अडथळा नको आहे. हा मग ते कुठेतरी पाणी कुठेतरी ते जाणारच. आपण तिथं किती मोठी घरं बांधली, पण आपण सुद्धा याला कारण आहे. पण आता हे काय दुरुस्त करू शकतो का? त्याच्यावरती आता काहीतरी पर्याय. हा, पण सांगायचा उद्देश आता ह्याच्यावर उपाययोजना 4-5 प्रकारे चालू आहेत. जसं हे नदीचं पात्रात झालेलं अतिक्रमण आहे, तसंच गाळानं नदीचं पात्र भरले का, मग तो गाळ काढता येईल का, नद्या अजून खोल करता येतील का, नद्यांची वहन क्षमता अजून वाढवता येईल का, ह्याच्यावर ह्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात काम आपण करणार आहे. फक्त पाणी उचललं एवढंच नाही तर हे पण हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि शहरात जे पाणी नदीत जातं, म्हणजे हे सगळे जे शहरातले नाले आहेत, आणि नदीत पाणी जास्त असले की परत त्याचं बॅक शहरात येतं आणि शहरात ते पाणी साठतं. तर हे पाणी जास्त आतपर्यंत म्हणजे त्याला फुगी लागू नये त्या पाण्याला. शहरातनं जे पावसाचं पाणी आहे किंवा खराब पाणी जे वाहून जाणार आहे ते त्याला मग थोडंसं बंदिस्त करता येईल का, त्याला थोड्या संरक्षण भिंती बांधून त्याची शहरात पसरायची उंची वाढवता येईल का, आणि ते नदीत आतवर जाईल की ज्याला बॅक लागणार नाही. म्हणजे नदीतलं पाणी ते पाणी आत न घेत असल्यामुळे ते साठत जे मागे येतं, ही प्रक्रिया त्याची आपल्याला थांबवता येईल का, ह्या दृष्टीनं ह्या 2 शहरात मोठी काम आहेत. म्हणजे प्रॉपर कोल्हापूर शहर आणि सांगली शहर. आता एक तिसरा महत्वाचा ह्यात विषय असा आहे की आपण अनेक वेळेला बघतो की राधानगरी धरण लगेच भरतं. म्हणजे धरण पण छोटं आहे, 7 TMCचं धरण आहे आणि पाऊस पण त्या भागात प्रचंड आहे. तर ते राधानगरी धरण हे शाहू महाराजांनी बांधल्यामुळं त्याला ते स्वयंचलित दरवाजे आहेत आणि त्यामुळे एका लेवलच्या वर पाणी गेलं की ते ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात आणि ते पाणी नदीत जायला चालू होतं. आता अभ्यास असं सांगतो की अजून त्यात पाणी अडवणं तरी चालू शकतं. म्हणजे हे स्वयंचलित दरवाजेच्या ऐवजी माणसानं परिस्थिती बघून हाताळता येतील असं त्या दरवाज्यांच्यात बदल करायचा आहे. आणि राधानगरी धरणात आत अजून पाणी साठवायची क्षमता वाढवायची, हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि त्यानंतर कायम आपण बघतो की राधानगरी धरण भरल्यानंतर 2 महिन्यानं 2.5 महिन्यानं काळमवाडी धरण भरतं आणि बऱ्याच वर्षी काळमवाडी धरण भरत पण नाही. म्हणजे तुम्ही जर इतिहास काढून बघितला, आणि काही वेळा जसं तुळशी धरण तुमच्या मधल्या धामोडच्या त्या एरियातलं ते अनेक वर्ष भरत नाही. असं काही धरणं अशी आहेत की ज्या कॅचमेंटमधलं पाणी ते धरण पुरायला परत नाही. म्हणून मग राधानगरी आणि काळमवाडी ह्या 2 म्हणजे ही तुमची भोगावती नदी ही राधानगरीतनं वाहत 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 इकडं आपल्या प्रयागला येते, तिकडं कुंभी येते, कासारी येते, तुळशी येते आणि मग ह्या 5 पंचगंगा इथं तयार होते. तर काळमवाडीतनं जी नदी बाहेर पडते ती दूधगंगा. आता हे पाणी दूधगंगा नदीत पाडायचं म्हणजे भोगावतीतलं अतिरिक्त पाणी जे पंचगंगेमध्ये मोठ्या फुगी तयार करतं. तर अंतर कमी आहे त्यांचं. म्हणजे ह्या 2 धरणातच माझ्या माहितीप्रमाणे हवाई अंतर 10-15 किलोमीटर आहे. हा, वेदगंगा म्हणजे राधानगरी आणि काळमवाडी हवाई अंतर 10-15 किलोमीटर आहे. तसंच त्या नद्यातनं पण हे अंतर कमी आहे. तर एवढा छोटा एक बोगदा तयार करायचा आणि अतिरिक्त पाणी सगळं त्या नदीत पाडायचं आणि तिथे एवढा प्रॉब्लेम पुराचा नसतो वेदगंगेमध्ये. आणि कोल्हापूर शहरात जी पंचगंगेत हे सगळं भोगावतीचं पाणी येतं राधानगरीतनं बाहेर पडलेलं, त्याची तीव्रता कमी करायची, कमी करायची. हा एक महत्वाचा त्यात म्हणजे पूर नियंत्रण करण्याचा एक भाग आहे. त्याच्यानंतर एक असा अभ्यास परवा आम्ही सगळ्यांनी केला की धरणाच्या बाहेर पडणारा पाऊस किती आहे, म्हणजे धरण क्षेत्राच्या पुढं, आणि तो सगळ्या नदीत येतो. आणि धरणाच्या बाहेर ज्याला फ्री कॅचमेंट म्हणतो आपण, म्हणजे कॅचमेंटच्या बाहेरचा एरिया. हा, तर ह्या फ्री कॅचमेंटमध्ये आपल्याला काय पाणी अडवायला संधी आहे का?
तर आमच्या असं लक्षात आलं की अनेक आपल्याकडे साईट्स आहेत, पण पाणी उपलब्धताच आपण देत नव्हतो ह्या कृष्णा पाणी वाटपामध्ये पाणी संपल्यामुळं. तर आता हे अतिरिक्त पाणी आपल्याला 80 TMC मिळाले किंवा आम्हाला शेतीसाठी वापरायला नाही, पण फ्लड कंट्रोलसाठी म्हणून आम्ही हे पाणी अडवणार ह्या नावाखाली आपण हे प्रकल्प करायचे. मग त्याचा एक प्रथम सर्वे केला की अशा ज्या साईट आहेत, शाहूवाडीत आहेत, पन्हाळ्यात थोड्या साईट आहेत, तुमच्या गगनबावड्यात थोड्या आहेत, करवीरमध्ये थोड्या आहेत, राधानगर येत आहेत, भुदरगडमध्ये आहेत. हा जे सह्याद्रीची आपली जिथं छोटी धरणं होऊ शकतात, छोटी छोटी. हा, जसं मी आता रनोरेवाडीचा तलाव केला, खोतवाडीचा तलाव चालू आहे शाहूवाडीत, किंवा आता तुमच्या शिराळा म्हणून एक गाव आहे तिथं तलाव आमचं आता मंजूरचा. अशा अनेक साईट आहेत शाहूवाडीत. आता पन्हाळ्यात आपण उंडरीला एक सुचवलाय, म्हणजे उंडरीतनं खोतवाडीच्या मागं जर कधी तुम्ही डोंगरात गेला तर तिथे एक साईट आहे, तिथं सुद्धा जवळजवळ 700-800 एकर क्षेत्र बागायत होऊ शकतं. किंवा आपल्या बांदिवडा आणि करंजफेनचा जो घोल आहे मधला, तिथं एक साईट आपण हुडकायला लागलोय. किंवा अगदी छोटी साईट म्हणलं तर ही नेबापूर गाव आहे आणि पन्हाळा, त्याच्यामध्ये एक छोटी साईट आहे. तर अशा या छोट्या छोट्या ठिकाणी जर हे तलाव केले, तर ते अंदाज आम्ही परवा जो शासनाला सबमिट केला आहे ते 6 TMC पाणी अडवू शकतो आपण. 6 TMC. म्हणजे हे 6 TMC पाणी परत नदीत यायचं बंद करू शकतो. त्याचा वापर वाढला होणार. म्हणजे ह्याच्यात परत आपली शेती बऱ्याच मोठ्या प्रमाणात बागायत होऊ शकते. या सगळ्या रिमोट एरियात जिथं बऱ्याच ठिकाणी प्यायला पाणी नसते, वाड्या वस्त्यांच्यावर, तिथलं तो पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि पुराची दाहकता कमी होऊ शकते. त्यामुळे 3200 कोटीतले काही पैसे ह्या कामासाठी आम्हाला द्यावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि बऱ्यापैकी त्याला मान्यता सुद्धा मिळाली. मला वाटतं एक 600-700 कोटी रुपये ह्या कामासाठी त्यातले मिळतील. 6 TMC हा, 6 सगळं एवढे पैसे नाही, 6 TMC अडवायला फार पैसे लागतील. पण पहिल्या टप्प्यात किमान 700 कोटी रुपये जरी त्यांनी दिली तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी त्यात, म्हणजे आता माझ्याकडे मी प्रायोरिटीने एक 6 तरी धरणं शाहूवाडी पन्हाळ्यात करतोय ह्या प्रकल्पामध्ये. म्हणजे माझ्या वाटणीला आपल्या मतदारसंघात एक 250 कोटी तरी येतील अशी माझी अपेक्षा आहे किंवा माझा प्रयत्न तसा असणार आहे. तर तो सुद्धा एक महत्त्वाचा घटक हे पुराचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी करायचं ठरवलंय. आणि चांगली गोष्ट ही आहे की 3200 कोटी रुपये मंजूर झालेत, काही कामांची टेंडर निघालेत आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात ह्या 1-2 महिन्यात होणार आहे. हे सुद्धा प्रकल्प मी तुम्हाला जे म्हणलो आता छोटी धरणं जी करायची आहेत, हे सुद्धा कामं जानेवारीमध्ये सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे. जानेवारीच्या आत सगळ्या टेंडर प्रक्रिया, टेक्निकल सँक्शन सगळं संपवायचं. अतिशय चांगल्या स्टेजमध्ये आपण ह्या महापुराच्या बाबतीत आज आहे. 2 ते 3 वर्ष. ह्यातली मोठं सगळ्यात काम आहे ते हे जे कृष्णा बॅरेज नवीन करून जे पाणी मराठवाड्याकडे जे उचलायचं आहे. कसं म्हणजे तुम्ही तज्ञांच्याबरोबर चर्चा केली, टेक्निकली हे शक्य आहे का? म्हणजे पाणी हे सेट पाणी उचलणारच, कृष्णेचं पाणी, भीमेचं पाणी परत तिकडे उचलणार. त्याला काय बोगदे किंवा काय नाही, नवीन नदी मेजर पाणी उचलणार, मोठ्या पाईपलाईननं पाणी उचलणार, तिथपर्यंत उचलावंच लागते. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काही त्यात फारसं करायला संधी आहे असं नाही. जसे चांगलं नियोजन आहे सगळ्या. म्हणजे असं आपण म्हणूया का, या सगळ्या जर हे 3200 कोटी कामात हे सगळं काम झालं म्हणजे शेतकऱ्याला किंवा म्हणजे पुरापासून जी कोण लोक प्रकारे त्या सर्वांना थोडंसं हे मिळेल, 100% ह्यातनं सुटका मिळेल. मोठ्या प्रमाणात हे पाणी डायव्हर्ट करायचा मार्ग आहे. आणि आपल्याला नॉर्मली आपण काय बघतो की 2, 3, 4 वर्षातनं एकदा पूर येतो. बाकीची 2-4 वर्ष अशी काही मध्ये एकदमच दरवर्षी किंवा त्याचं दाहकता सुद्धा वेगळी असते. उदाहरणार्थ आता दुसरं एक आपण ह्यात विचार असा करतो की जे पाणी आपण भराव जे केले, जे आपण 2005ला पूर आला त्या लेवलनं आपण सगळी पुलं बांधली, पुन्हा 19ला आला त्या लेवलनं बांधली, असे सगळीकडे भराव आपण करत गेलो. तर इथनं पुढं हे भराव आपल्याला कमी करता येतील का, त्याला बोगदे करता येतील का, किंवा स्लॅब ड्रेन किंवा स्लॅब बांधून भराव काढून पाण्याला वाहायला जागा करता येईल का, तो सुद्धा एक महत्त्वाचा यामध्ये विषय आहे. आणि इथून पुढची सगळी डिझाईन आत्तापर्यंतचे हे जे आपल्याला अनुभव आलेत, हे पुराची कारणं काय आहेत, तर कुठलंही नवीन काम घेताना ह्यातलं कुठलंही कारण आपल्या हातनं आपण निर्माण करणार नाही, ह्याचा विचार करूनच ते काम करायचं. मानवनिर्मित पुराला आता हे होऊ नये.
काही ठिकाणी परवानग्या सुद्धा द्यायच्या नाहीत आता, ज्या दिल्यात गेल्यात ते झाले. पण ही जी लाईन आपण आखणार आहे ह्याला इथं हा पर्याय नाही त्याला, कारण त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होते. नाही, शेतकऱ्याचं एवढं नुकसान होतं की दरवर्षी आपण महसूल यंत्रणा लावायची, पूर गेला की पंचनामे करायचे, पैसे द्यायचे. त्याच्याऐवजी पूरच नाही आला तर शेतकऱ्यालाही पंचनाम्याची शासनाकडे मिळलेल्या पैशाला काही समाधान त्याचं किंवा थोडस होऊ शकत. मला स्वतःला ह्यातनं चांगला मार्ग निघेल असं वाटतं. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर विजयरावजी कोरे सावकर साहेब, त्यांचा पूर या विषयावरती प्रचंड अभ्यास आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखालीच मला वाटतं ह्या पुराच्या नियंत्रणाचं काम होईल आणि लवकरात लवकर आपण सर्वजण महापूर या प्रचंड भेडसावणाऱ्या समस्येतून मुक्त होईल अशी आपण अपेक्षा करू. जय हिंद.